नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मजेत नाही? मनापासून स्वागत आहे। तो जयमाला कार्यक्रम झाल्याच्या नंतर, आशीर्वाद दिल्याच्या नंतर सकाळी फेरे आणि कन्यादान आणि नंतर नवरीची पाठवणी। तर अशा प्रकारे नियोजन दुसऱ्या दिवशीचं नियोजन, जयमाला कार्यक्रम झाल्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशीचं नियोजन। तर अजून दुसरे काही रीतिरिवाज असतील ते सुद्धा करून घेत आहेत आणि कन्यादानच्या टायमिंगला आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही दोघं पण पूजा करत आहोत। तर हळदीचं पाणी येते आणि हळदीचा टिक्का लावायचा आहे नवरदेवाला, नवरीला, दोघांना सुद्धा। आणि जसे ते ब्राह्मण सांगत होते त्याच पद्धतीने करत होतो आम्ही। तर तीन वेळेस काहीतरी करायचं होतं ते हळदीच्या पाण्याने आणि ते डोळ्याला लावायचं होतं, असंच होतं। आणि हळदीचा टिक्का लावायचा होता। तर हे सगळे कार्यक्रम झाल्याच्या नंतर, फेरे वगैरे झाल्याच्या नंतर, त्यांचं जेवण खावण झाल्याच्या नंतर मग नवरीची पाठवणी। आणि तो क्षण खूप प्रत्येक आईसाठी खूप अवघड असतो, वडिलांसाठी पण, आईवडिलांसाठी, दोघांसाठी पण, आणि जे कोणी नातेवाईक आहेत घरात त्यांच्यासाठी सुद्धा। आणि नवरी जात असताना खूप रडापडी होती। 2-3 दिवस वातावरण खूप हसत खेळत म्हणजे गेल्यासारखं गेलं होतं। पण ज्यावेळेस नवरीची पाठवणी करायची त्यावेळेसचा क्षण हा खूपच वेगळा असतो। आणि ज्याला रडायला नाही येत त्याला सुद्धा रडायला येतं खरं तर त्यावेळेस तरी। आणि अशा प्रकारे आमची कन्यादानच्या वेळेसची पूजा झालेली आहे। नंतर आमच्या सासू पण होत्या, त्यांनी पण केली टिक्का वगैरे लावून। लग्न म्हणलं की थोडंसं हसून खेळून वातावरण पण असतं। आणि ज्यावेळेस नवरीचा जायचा वेळ येतो सासरी, त्यावेळेस खूप वाईट वाटतं। सगळेच जण रडत होते आणि नवरीचे मामा जे आहेत ते नवरीला घेऊन गाडीमध्ये बसवायला घेऊन जात होते नंतर। तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। हे केळीच्या पानाचा मंडप केला होता आणि इथंच ह्या रीतिरिवाज केले होते। आणि नवरीचे हळदीचे थाप लावले होते घराला 5 वेळेस। ती खूप रडत होती, खरं तर खूपच रडत होती। कारण की कोणालाही म्हणजे आई वडिलांना सोडून जायचं म्हटलं तर कोणाला पण डोळ्यात पाणी येतं। आणि तो क्षणच वेगळा होता खरंच। सगळेजण खूप रडत होते। इतकं लहानाचं मोठं करायचं आणि मग नंतर एक दिवस ती जाते तर खूप वेगळं फील असतं त्यावेळेस आणि आपोआपच डोळ्याला पाणी येतं। कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि नवरीला वाटं लावलं।